महाराष्ट्राचा रहिवासी असलेल्या एका अट्टल चोरट्यानं चोरीच्या पैशातून अभिनेत्री असलेल्या गर्लफ्रेंडला 3 कोटीचा बंगला गिफ्ट दिला असल्याचा प्रकार समोर आलाय। एका घरफोडी प्रकरणात बंगळुरू पोलिसांनी या राष्ट्रीय स्तरावरील चोरट्याला अटक केली आहे। यानंतर त्याचे रेकॉर्ड पाहिले तेव्हा पोलिसांच्या पायाखालची वाळूच सरकली आहे। या चोराचं नाव पंचाक्षरी संगय्या स्वामी असे आहे। तो सोलापूरचा राहणार आहे। त्यानं देशभरात विविध ठिकाणी चोऱ्या केल्यात। यातून जमलेल्या पैशातून त्यानं फिल्म इंडस्ट्रीमधील एका अभिनेत्रीला करोडो रुपयांचं घर घेऊन दिलंय। स्वामीनं कराटेमध्ये ब्लॅक बेल्ट मिळवलेला आहे। त्यानं 15 वर्षाचा असताना पहिली चोरी केली होती। 2003 मध्ये त्यानं लॅपटॉप चोरला होता। यानंतर त्यानं चोरी कधीच सोडली नाही। त्यानं आतापर्यंत महाराष्ट्र, आंध्र, तेलंगणा, गुजरात आणि कर्नाटक या राज्यात सुमारे 200 घरफोड्या केल्यात। 9 जानेवारीला त्यानं बंगळुरूतील एका उद्योजकाच्या घरात चोरी केली। तेथून त्यानं 12 लाखांचे सोन्याचे दागिने लंपास केले। चोरट्याला शोधण्यासाठी पोलिसांनी 200च्या वर सीसीटीव्ही कॅमेरे तपासले व तसेच 8 दिवसाच्या महाराष्ट्र आणि कर्नाटकातील तपासानंतर स्वामीला 19 जानेवारीला पकडले। स्वामी हा चोरीसाठी पुढे आणि मागे दरवाजा असलेली घरे निवडायचा। त्याला चोरीच्या गुन्ह्यात यापूर्वीही अटक आणि शिक्षा झालेली आहे। त्यानं गुजरातमध्ये 5 वर्षाची शिक्षाही भोगली आहे। तसेच मुंबई पोलिसांनी त्याला पकडले होते, परंतु तो पुढील वर्षी जामिनावर सुटला होता। स्वामीनं आसामच्या महिलेशी लग्न केलंय। त्याला एक मुलगीही आहे, परंतु त्यांना सोडून तो चोरी आणि त्या पैशातून एका अभिनेत्रीसोबत प्रेम प्रकरण करत होता। आधी बार डान्सर असलेल्या या अभिनेत्रीला त्यानं 2016 मध्ये पश्चिम बंगालमध्ये 3 कोटींचं घर बांधून दिलंय। एवढंच नाही तर महाराष्ट्रातून तिच्या बंगल्यामध्ये ठेवण्यासाठी 22 लाखांचं ॲक्वेरियम ही तो ट्रकनं घेऊन गेलाय। या स्वामीनं अन्य एका अभिनेत्रीशी डेटसाठी 15 लाख रुपये मोजले होते। तसेच एका दिवसासाठी तिच्यासोबत राहण्यासाठी हॉटेलमध्ये 6 लाख रुपये खर्च केले होते। पोलिसांनी अशा या चोऱ्या करून मौज मजा करणाऱ्या हाय प्रोफाईल चोराला पकडलंय।